मित्रहो, आपण सर्पगंध या कादंबरीचं वाचन करत आहोत. ज्ञान कितीही चांगलं असलं आणि या कथेबद्दल कितीही उत्सुकता असली तरी जे आपण ऐकलंय ते आपल्याला पचलंय का हे सुद्धा आपण थोडंसं पडताळून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि काही कारणामुळे या कादंबरीचे भाग प्रसिद्ध करताना मी काही विशिष्ट वेळा सांभाळून ते करतोय. संसोहम या चॅनलवर एकही कथा अपूर्ण नाही. 500 पेक्षा जास्त अपलोड्स या चॅनलवरती आहेत. त्यामुळे आपल्याला जर का मन गुंतवायचं असेल, विरंगुळा हवा असेल, माझा आवाज ऐकायला आवडत असेल तर आपण या पूर्वीच्या कथा ऐकूनही आपला प्रतिसाद नक्की द्या. या चॅनलवरती मेंबरशिप हा प्रकार अवेलेबल आहे. म्हणजे खालती जॉईनचं बटन आहे, ते दाबून आपण मेंबर म्हणून जॉईन होऊ शकता. मेंबर्सला बरेचसे भाग हे थोडे इतरांपेक्षा लवकर ऐकायला मिळतात. आणि मेंबरशिप ही मी अतिशय अफोर्डेबल ठेवलेली आहे, अतिशय परवडणारी ठेवलेली आहे. आपल्याला परवडत असेल तर महिना 30 रुपयापासून आपण जॉईन होऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवलात तर तुम्हाला या चॅनलवरती कथा प्रसिद्ध झाल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल, म्हणजे तुम्हाला ती ऐकता येईल. तर आपण कथेकडे वळूयात. बापू धुनीवाल्यातले अघोर योगी होते. ज्या ठिकाणी ते धुनी पेटवतात ते ठिकाण नंतर 12 वर्ष त्यांनी सोडायचं नसतं असा त्यांच्यात नियम असून तो निष्ठेनं पाळला जातो. बापूंनी धुनी पेटवल्यावर त्या गुहेत आधीपासून राहणारा एक सर्प त्यांच्या समोर आला. त्यानं अचानक अवाढव्य रूप धारण केलं. पण बापूंना भीती वाटण्याऐवजी त्या सर्पाच्या या नाटकबाजीची गंमतच वाटली. तसा तो सर्प मनुष्यवाणीत बोलू लागला. म्हणाला, तू ही जागा सोडून जा. मी तुझ्या आधीपासून इथे राहतोय. किती वर्ष राहतोस? बापूंनी सर्पाला विचारला. 450 वर्षांपासून इथे राहतोय. एवढी वर्ष इथे काय करतोयस? तुला काय करायचंय त्याच्याशी? सर्पानं उद्दामपणे विचारलं. बापू यावर भडकले. त्यांनी जमिनीवर पडलेली रेती फुंकर मारून सर्पावर टाकली. क्षणार्धात सर्पाचा अवाढव्य आकार नॉर्मल साईजला आला. लगेच बापूंनी त्याला आज्ञा केली, तू इथून चालता हो. उद्दामपणा मी खपवून घेत नाही. आचार्य, माझी चूक झाली. मी ही जागा सोडणार नाही, पण आपल्या आज्ञेत राहीन. सर्पानं विनवणी केली. तू कशाला माझ्या आज्ञेत राहतोस? तुझा माझा काय संबंध? तू आधी इथून चालायला लाग. बापू निर्वाणीचं बोलत होते खरे, पण त्यावर हा सर्प काय बोलतोय ते ऐकण्याची उत्सुकता त्यांना होती. नाही आचार्य, तुम्ही जाणता मी इथून का जाणार नाही ते. म्हणूनच तुम्ही इथे किती वर्ष राहतोयस असा प्रश्न विचारलात. मी तुमचीच वाट पाहत 450 वर्ष इथे थांबलोय. तुम्ही आलात. आता माझ्या शापमुक्तीचा काळ जवळ आलाय. तुम्हीच मला शापमुक्त करणार आहात. अशा वेळी मला इथून हाकलू नका हो. माझ्यावर दया करा. सर्प मोठ्या काकुळतीनं म्हणाला. ठीक आहे, तू गुहेचं आणि धुनीचं मी नसताना रक्षण करायचंस. मान्य असेल तर राहा, नाही तर चालता हो. तुझ्या उद्धाराशी मला काही एक देणं घेणं नाही. बापूंनी खुंटा हलवून बळकट करण्यासाठी विचारलं. आपण म्हणाल ते मला मान्य आहे, पण आचार्य कृपाळू होऊन माझ्यावर दया करा. सर्पानं चक्क बापूंच्या पायाला विळखास घातला आणि फणा बापूंच्या पावलावर वारंवार आपटू लागला. पण तू सर्प कसा झालास? त्याआधी कोण होतास? बापूंनी त्या सर्पाला पायातून सोडवून डाव्या हातावर बसवला. तेव्हापासून आढळपद मिळाल्याप्रमाणे त्यानं बापूंचा हात सोडलेला नाही. बापूंच्या प्रश्नावर सर्प सांगू लागला. नर्मदेच्या किनाऱ्यावरील जंगलात मी साधना करत होतो. मनुष्य देहाचं रूपांतर पक्षी, प्राणी किंवा अन्य कोणत्याही देहात करायची साधना मी पूर्ण केली होती. जंगलातले आदिवासी आमच्या झोपड्यांवर अचानक हल्ला करायचे आणि साधनेच्या वस्तू पळवून न्यायचे. बऱ्याच वेळा ते साधूंची हत्याही करायचे. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मला ही रूपांतराची कला उपयोगी पडायची. साधनेसाठी पर्वताच्या शिखरावर जायचं असेल तर मी पक्षाचा देह घ्यायचो आणि शिखरावर गेल्यावर मनुष्य रूप घेऊन साधनेला बसायचो. भूगर्भात जाण्यासाठी सर्पाचा देह घ्यायचो, तर जलसाधनेसाठी पाण्यात उतरून जलचराचा देह घ्यायचो. हे करत असताना मला नेहमी जाणवायचं की मी कुठलाही देह घेतला तरी मनुष्य देह घेतल्याखेरीज उत्तम साधना करताच येत नाही. म्हणूनच मनुष्य देह हा भाग्यवंतांनाच मिळतो असं म्हणतात. ते साधकासाठी तंतोतंत खरं आहे.
तर असाच एकदा सर्पदेह घेऊन मी साधनेसाठी भूगर्भात एखादी नवी जागा शोधत होतो. अचानक भूगर्भात एक विस्तीर्ण गुहा मला दिसली. मी आत शिरलो. गुहेच्या मध्यभागी एक विवर खणून त्यात धगधगणारे निखारे भरलेत असं मला दिसलं आणि दुसऱ्या क्षणी लक्षात आलं की निखाऱ्यांनी धगधगणाऱ्या त्या विवराच्या तोंडावर एक धिप्पाड आणि केसाळ साधू पद्मासनात अधांतरी तरंगतोय. ते पाहून माझी बोबडीच वळली. असली भयंकर साधना मला माहीतही नव्हती. अशी साधना करताना मनाची एकाग्रता सुईच्या आग्रा एवढी जरी ढळली तरी खालच्या निखाऱ्यांनी भरलेल्या विवरात पडून साधकाची क्षणार्धात राख रांगोळी व्हायची. अशी साधना आपल्याला करता आली पाहिजे असं मला वाटू लागलं. मी गुहेच्या बाहेर येऊन थांबलो. सूर्योदयाच्या आधी आतल्या साधकाची साधना थांबली. गुहेच्या तोंडातून बाहेर झळाळणारा निखाऱ्यांचा प्रकाश मंदावला होता. साधक महाराज गुहेबाहेर येण्याची मी वाट पाहत होतो. थोड्याच वेळात गुहेतून घुंगरू वाजल्याचा आवाज आला. पाठोपाठ घुंगराची काठी हातात घेतलेला एक तरुण आदिवासी पोरगा गुहेबाहेर आला. मला आश्चर्य वाटलं. तो धिप्पाड देहाचा केसाळ साधक कुठे बरं गेला? बरं, हा आदिवासी पोरगा गुहेत जाण्याची शक्यताच नव्हती. मी सर्पदेहातून मनुष्य देहात आलो होतो. त्या आदिवासीनं मला पाहिलं आणि तो लगेच म्हणाला, "काय रे, तू अजून इथेच उभा आहेस?" त्याच्या अजून या शब्दावरून लगेच माझ्या ध्यानात आलं की मी सर्पदेहात गुहेत शिरलो होतो तेव्हाच त्यानं मला ओळखलं होतं. म्हणजे हाही दिसतोय तसा आदिवासी पोरगा नसून ती भयंकर साधना करणारे साधक महाराजच आहेत. मी ताबडतोब त्यांचे पाय धरले आणि ते करतात तशी साधना मला शिकवा असा आग्रह मी धरला. तेव्हा ते म्हणाले की साधनारत असल्यामुळे अशा अवस्थेत ते तीच साधना दुसऱ्या कोणाला शिकवू शकत नाहीत. त्यांची साधना पूर्ण झाली की ते मला शिकवतील. उद्याच्या रात्रीपासून ते गुहेत बसले की निखाऱ्यांच्या त्या विवरावरून साधना संपल्याखेरीज ते खाली उतरणार नाहीत. अशा वेळी मीही तिथे येऊ नये तसं वचनही त्यांनी माझ्याकडून घेतलं, पण मी उतावीळ झालो होतो. मी वचनभंग केला आणि सर्पाच्या रूपात त्यांची साधना पूर्ण होईपर्यंत मी गुहेत जाऊन बसलो. साधना शिकलो. त्यांनी मला ओळखलं होतं, पण साधना संपेपर्यंत ते काहीही करू शकत नव्हते. अचानक त्यांची साधना संपली. त्या क्षणी त्यांनी विवरातले निखारे माझ्या दिशेनं फेकले. माझ्या शरीरावर ते पडण्याआधीच 1.5 फुटावर भपकन काहीतरी पेटलं. मी सर्पाचा देह धारण केला असला तरी माझं मूळ कांतिवलय मनुष्य देहाचंच होतं. त्याच्या आधारावरच मी परत मनुष्य देह धारण करू शकत होतो. या कांतिवलयातच मनुष्य देहाच्या स्मृती होत्या. या स्मृतींचा धागा पकडून मी मूळ देहात परतत होतो. मूळ देहाखेरीज तुम्ही कोणताही देह धारण केला तरी त्या देहाचं कांतिवलय तयार होत नाही. त्या देहाभोवती मनुष्य देहाचंच कांतिवलय राहतं. ज्या योगी महाराजांच्या नजरेला अशी कांतिवलय बघता येतात त्यांना समोर दिसणारा देह मूळचा आहे की तात्पुरता रूपांतरित आहे हे कांतिवलयावरून समजतं. इथे कांतिवलय म्हणजे ऑरा असा अर्थ आपण घ्यायचा. पण साधक महाराजांनी माझं कांतिवलयच पेटवून दिलं होतं. आता मला माझ्या मूळ मनुष्य देहात जाता येणार नव्हतं. मी सर्पाच्या देहातच अडकलो होतो. यानंतरचे 3 दिवस आणि 3 रात्र मी त्या साधक महाराजांच्या पायालाच विळखा घालून त्यांची क्षमा याचना करत राहिलो. शेवटी 4थ्या दिवशी त्यांनी मला यातून सुटण्याचा मार्ग सांगितला. ते म्हणाले की मी सापुताऱ्याच्या डोंगरावरील या गुहेत येऊन राहावं. 450 वर्षांनी एक योगी या गुहेच्या तोंडाशी धुनी पेटविल, तोच योगी माझा उद्धार करेल. महाराज, आपणच ते धुनीवाले योगी आहात आणि आपणच माझा उद्धार करणार आहात, म्हणून मला या गुहेतून आणि आपल्या जवळून हकलू नका. यानंतर तो सर्प बापूंजवळच राहू लागला. तो आस्तागायत होता. श्वेत सर्पांच्या स्फटिकीकरणाचा प्रयोग जो बापू दर अमावस्या पौर्णिमेला करायचे, तो प्रयोग बापू महत्वाच्या कामासाठी वरच्या सर्प मंदिरात गेले असले तर मलाही करायची परवानगी त्यांनी मला दिली होती. त्या दिवशी श्वेत सर्पांना मनुष्यवाणी येत असे, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळत असे. दुसऱ्यावर दाखवलेली दया ही आपल्यालाच शाप ठरू शकते हे मला तोपर्यंत ठाऊक नव्हतं.
पण ते ठाऊक होण्याची सुरुवात लवकरच एका पौर्णिमेच्या रात्री झाली. बापू 2 दिवसांपासून कुठे गायब झाले होते. अर्थात असं बरेच वेळा होत असे, त्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याची चिंता करत बसण्याचा प्रश्नच नव्हता आणि तसा अधिकारही मला नव्हता. पौर्णिमेची रात्र आली. प्रयोग मलाच करायचा होता. मागे एकदा मी सांगितलंय की प्रयोगानंतर श्वेतसर्पांची त्वचा काही ठिकाणी पारदर्शक होऊन आतले मणकेही दिसू लागत. ते स्फटिकासारखे पूर्ण पारदर्शक व्हावेत आणि डोंगराच्या माथ्यावर असलेल्या सर्प मंदिरातील गर्भगृहात जाऊन आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होऊ शकावेत, असाच या प्रयोगामागील उद्देश होता. संध्या समय सुरू झाला की सर्प मंदिराच्या क्षितिजावरून अग्निसर्प उडत येत. मंदिराच्या कळसात अधांतरी उभ्या असणाऱ्या दगडी सर्पात शिरत, त्याबरोबर तो सर्प पारदर्शक होऊन दिसेनासा होई. काही क्षणांनी पुन्हा त्याचं दगडी शरीर दिसू लागे. मग दुसरा अग्निसर्प त्याच्यात प्रवेश करे. पुन्हा तो स्फटिकाचा होई आणि काही क्षणांनी तो परत दगडाचा दिसू लागे. मग तिसरा अग्निसर्प येई. असं सूर्योदयापर्यंत चालू राहत असे. सूर्याची पहिली अस्पष्ट आभा येताच ही प्रक्रिया बंद होई आणि कळसावरचा अधांतरी सर्प पुन्हा दगडाचा निर्जीव भासू लागे. मंदिरात रोज रात्री अग्निसर्प का येत याचा नेमका अंदाज मला येत नव्हता. गंमतच होती सगळी. ज्या शतकीर्तूनं हे मंदिर उभारलं त्याच शतकीर्तूचा जड अवस्थेतील वरजीवन दास होताच त्यालाच त्या मंदिर उभारणीचा हेतू समजत नव्हता. पौर्णिमेच्या दिवशी मी काही खात नसे. दिवसभर निखाऱ्यांचा चर मंत्रगान करत खणावा लागे. अशा वेळी मी पूर्ण नग्न असे. ज्यांचे निखारे तयार करायचे ते विशिष्ट जातीच्या वृक्षाच्या लाकडांचे करावे लागत. त्या वृक्षाच्या फांद्यांचे ओंडके बापूंनी आधीच गुहेभोवती जमवून ठेवले होते. त्यांच्या ढलप्या काढून त्या चरात भरायच्या आणि त्यावर मंत्र म्हणत पाण्याचे हापके शिंपडायचे. त्यामुळे ते ढलपे दमट राहत आणि रात्री प्रयोगाच्या वेळी एकदम पेट न घेता मंद निखाऱ्यांप्रमाणे पेटत राहत. ज्या वृक्षाचे ढलपे चरात निखाऱ्यासाठी आम्ही वापरत होतो तो वृक्ष मोठा चमत्कारिक होता. स्वतः बापूंनीच हा वृक्ष निरनिराळ्या प्रक्रिया करून लावला होता. डोंगर उतारावरची मोकळी जागा बघून या वृक्षाचं बी लावण्यात आलं होतं. अग्निकाष्ठ नावाच्या वनस्पतीचं बी स्वतःहून प्राणत्यागास तयार होणाऱ्या भुजंगाच्या तोंडात ठेवायचं. मग तो भुजंग जमिनीत पुरायचा. भुजंगाच्या मृतदेहास मुंग्या किंवा अन्य कीटक खाणार नाहीत ना याची काळजी घ्यायची. जेव्हा बी तोंडात ठेवून भुजंग पुरला जातो उभाच्या उभा, तेव्हा तो जिवंत असतो. म्हणजे पुढे होणारा अग्निकाष्ठाचा वृक्ष हा त्या भुजंगाची जिवंत समाधीच असते. बीला कोंब फुटून त्याचं रोप बऱ्यापैकी मोठं होईपर्यंत ज्यानं ते भुजंगाच्या तोंडात ठेवलं त्यानंच मंत्रांनी संस्कारित केलेलं पाणी घालावं लागतं. या वृक्षाची प्रत्येक फांदी भुजंगाच्या फण्याप्रमाणे आणि वेटोळ्या घातलेली तपकिरी रंगाची असते. अन्य कोणी त्या रोपाला पाणी घालायला गेल्यास या फांदीच्या टोकाला एक काटा असतो. तो काटा ती फांदी बाणासारखा सोडते आणि तो काटा लागताच क्षणार्धात प्राण जातो. या वृक्षाचं बी लावण्यापासून त्याचा वृक्ष करणं ही सर्पविद्या साधनेतील एक साधनाच आहे. ही साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाला ती करावीच लागते. हा नागवृक्ष फार भयंकर दिसतो. एकतर त्याच्या भोवती असंख्य सर्प वस्तीला येऊन राहतात. या वृक्षाला छोटी छोटी करवंदांसारखी परंतु पांढरी शुभ्र फळं येतात. ही फळं त्याच्या भोवती राहणारे सर्प गिळतात. फांदीवरून खाली गळतानाच ते फळ अधांतरीच गिळावं लागतं. ते जमिनीवर पडलं तर लगेच फुटतं आणि चिकट पदार्थासारखं जमिनीवर पसरून चिकटतं. म्हणून या वृक्षाभोवती अनेक सर्प शेपटीवर उभं राहून हे पडणारं फळ गिळण्याच्या तयारीत असतात. हे फळ खाल्ल्यामुळे सर्पांमधील ओजशक्ती वाढीला लागते. त्यांच्यातील ओज जेवढा वाढतो तेवढ्या त्यांच्या पूर्वस्मृती जागृत होऊ लागतात. सर्पाला मूलतः स्मृती नसते, म्हणूनच पूर्वजन्मातल्या स्मृती त्याच्या ठिकाणी मनुष्यापेक्षा अधिक स्पष्टपणे जागृत होऊ शकतात. बापूंनी हा अग्निकाष्ठाचा नागवृक्ष सर्पजमातीला स्मृती देण्यासाठीच लावला होता. अग्निकाष्ठ वनस्पतीचा गुण असा की या वृक्षाची लाकडं कोणत्याही धातूचा अणुभार बदलू शकतात. म्हणजे हा वृक्ष तांब्याचं, लोखंडाचं सोनं करू शकतो. लोखंडाचं सोनं करणारा परीस नावाचा दगड
याच वृक्षाच्या मुळांशी मिळतो. भगवान कृष्णानं द्वारका सोन्याची बांधण्यासाठी दक्षिण भारतातून अग्निकाष्ठ वृक्षांचे ओंडकेच्या ओंडके हत्तींवरून आणवले होते. जयद्रथाचा वध करू न शकल्यास अग्निकाष्ठ प्राशन करण्याची प्रतिज्ञा अर्जुनानं आपल्या शरीरातील पेशींचा अणुभार बदलून म्हणजे अदृश्य अवस्थेत जाऊन जयद्रथाला शोधून काढण्यासाठीच केली होती. आणि बापूही अग्निकाष्ठाचा उपयोग श्वेतसर्पाच्या शरीरातील पेशींचा अणुभार बदलून त्यांना पारदर्शक करण्यासाठीच करत होते. अग्निकाष्ठाचं वैशिष्ट्य असं की त्याचे धलपे मला पेटवावे लागत नसत, ते आपोआप पेटत. काळोख पडू लागला की अग्निकाष्ठातला सुप्ताग्नी बाहेर पडू लागतो. बापूंनी लावलेला नागवृक्ष तर रात्र होताच निखाऱ्यासारखा झळाळू लागतो, पण त्याची धग आजूबाजूला अजिबात लागत नाही. उलट तो आसपास गारवा पसरवतो आणि वातावरणातील अणूंचा भार बदलून स्फुल्लिंगित करतो. त्यामुळे निखाऱ्यासारख्या झळाळणाऱ्या त्या वृक्षाभोवती असंख्य अग्निकणांची आभा सतत फिरताना दिसते. दुरून असा भास होतो की डोंगर उतारावर छोट्या सूर्याचाच उदय झालाय. रात्र झाली. आकाशाच्या मध्यबिंदूप्रमाणे चंद्राची पूर्णाकृती गगनाच्या गाभाऱ्यात शीतल दुधाळ प्रकाश सोडू लागले. 9 श्वेत सर्प जो चर मी खणला होता त्या चराच्या काठावर आले आणि पटापट शेपटीवर उभे राहिले. त्यांचा शुभ्र धवल रंग चंद्रप्रकाशात आणखीच साईसारखा स्निग्ध दिसत होता. निळ्या शार डोळ्यांच्या त्यांच्या भाबड्या डोळ्यात असंख्य प्रश्न आणि विलक्षण आर्तता होती. माझं मन त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या कणवेनं ओतप्रोत भरून आलं. सगळे श्वेत सर्प आपल्या निळ्या नजरेनं माझी प्रत्येक हालचाल एकाग्रतेनं पाहत होते. बापूंनी शिकवल्याप्रमाणे मी सगळा विधी आणि कर्म काळजीपूर्वक करत होतो. शेवटी त्यांना चरातील अग्निकाष्ठावरून सरपटत जाण्याची आज्ञा मी केली. जणू याच आज्ञेच्या पालनासाठी आल्याप्रमाणे ते सगळे एकामागोमाग एक चराच्या काठावरून आत उतरू लागले. निखाऱ्याप्रमाणे झळाळणाऱ्या त्या डलप्यांवरून सरकणाऱ्या त्या शुभ्र रेषा धूमकेतूसारख्या संथ गतीत पुढे सरकत होत्या. चर 21 फूट लांब होता. श्वेतसर्पांची लांबी 10-12 फूट होती. सगळे चरातून बाहेर पडेपर्यंत 30-35 पळ लागले. एक जण जसा चराबाहेर पडत होता तसा परत आपल्या जागी शेपटीवर येऊन उभा राहत होता. सगळे येऊन उभे राहताच त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त अंग पारदर्शक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. अचानक कुठून तरी धीर गंभीर आवाज आला. गाभाऱ्यातून मंत्रोच्चाराचा येतो तसा प्रतिध्वनित होणारा, शतकीर्तू, तू आम्हाला ओळखतोस? मी आवाजाच्या दिशेनं पाहिला. आवाज श्वेतसर्पांच्या दिशेनं येत होता, पण त्यांच्या जबड्याची किंवा शरीरफणा कशाचीच हालचाल होत नव्हती. ते सगळे चित्रासारखे स्थिर होते. शेवटी त्यांच्याकडे बघून मी विचारलं, तुम्ही बोलताय? होय. कोणी एक श्वेतसर्प बोलत नव्हता. सगळे एकाच वेळी बोलत होते, पण आवाज एकच होता. पुन्हा आवाज आला, होय, आम्ही बोलतोय. आमचं मन एकच आहे. तू शतकीर्तू असल्यापासून आम्ही एकच आहोत. तुला आठवतंय का? किती विचित्र आहे नाही? ज्यांना स्मृती नसते ते ज्यांना स्मृती असते त्यांना विचारतायत की आठवतंय का? मला खरोखर काही आठवत नव्हतं. फक्त एकच शब्द मनात वेगानं घोळू लागला होता, मलयगिरी. आपण मलयगिरीवर होतो? बरोबर आहे, पण फार पुढचं सांगतोयस. त्याआधी नीलसागराच्या परिसरातील सिद्ध भूमीत आपण रोज भेटत होतो. 108 जलकुंडांचं एक साधनालय होतं. अयोनी जीवसंभवाची प्रक्रिया आणि प्रयोग तिथे होत असत. अशी 108 साधनालयं होती. या सर्व साधनालयांचे आचार्य चित्रतत्व हे 108 हात उंच असलेल्या शंखात बसत. ते त्यांचं साधनागृह होतं. जलकुंडात एक साधक साधना करत असे. 108 वर्ष तो त्या जलकुंडातच बसलेला असे. तिथल्या स्त्रियांना संभोगाशिवाय संतती होत असे.
जलकुंडातील साधक पाण्याखाली उभा राहून मस्तकावर पाऱ्याचं शिवलिंग घेत असे. जसजशी साधनेची वर्ष पूर्ण होत जात तसतसा पाण्याखालचा साधक पाण्यासारखा पारदर्शक होऊ लागे आणि त्याच्या मस्तकावरचं शिवलिंग पाण्यावर तरंगू लागे. अशा जलकुंडातील ओंजळभर पाणी आश्रमातील स्त्रिया वर्षाच्या एका विशिष्ट दिवशी पित असत. या पाण्यामुळे त्यांच्या ठिकाणी गर्भराही आणि त्या नव्या साधकाला जन्म देत. या साधनालयांच्या आणि जलकुंडातील साधकांच्या रक्षणाचं काम आमच्याकडे होतं. आम्ही त्यावेळीही पारदर्शक पण जलसर्प होतो. 2 जलकुंडांमधल्या जागेत वाहणाऱ्या पाण्यातून आम्ही फिरत होतो. शतकीर्तू मोह हा सगळ्या ऱ्हासाचं कारण असतो. जे आपल्याजवळ आहे ते आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला मिळालेलं असतं. म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठांजवळ जे आहे ते मिळवण्याचा मोह न ठेवता आपण आपली लायकी वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हे आपल्या लक्षातच येत नाही. मोहापायी ते श्रेष्ठत्व मिळवण्याचा आपण अट्टाहासानं प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक जवळचे मार्ग शोधतो. पण कोणतंही यश हे अट्टाहासानं आणि जवळच्या मार्गानं मिळत नाही. जगात यशासाठी कोणताही जवळचा मार्ग नसतो, फक्त तो भासतो. पात्रता वाढवणं हा एकच मार्ग असतो. आम्ही असाच प्रयत्न केला होता. त्यात तुझी मदत आम्ही घेतली होती. ही गोष्ट खरी की प्रगतीसाठी साधना आणि साधनेसाठी मनुष्य देहच सर्वाधिक उपयोगी पडतो. देह म्हणजे शरीर या शब्दाचा अर्थ जे संस्कार घेतं आणि जे संस्कार देतं असं कोणतंही अस्तित्व. यात शरीर म्हणजे दिसणारा आकार असा आग्रह कुठेही दिसत नाही. त्यावेळी आमच्याजवळ पूर्ण पारदर्शक देह होता. आज काही क्षणापुरताच आमचा देह पारदर्शक होतो. तो पूर्ण काळ तसाच राहावा यासाठी हे अग्निकाष्ठ प्रयोग करावे लागतात. पण तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. आम्ही स्फटिकासारखे होतो, परंतु आमचा देह सर्पाचाच होता. त्यामुळे आमच्या साधनेत त्रुटी राहत होत्या. त्या जाण्यासाठी एक प्रयोग म्हणून तू 2 नागमंदिरं उभारलीस. एक इथे सापुताऱ्यावर आणि दुसरं मलयगिरीवर. आम्ही सगळे अग्निसर्पाच्या रूपात मलयगिरीवर जाऊन शिखरातून गर्भगृहात उतरत होतो. साधनेपुरता आम्हाला मनुष्य देह धारण करता येत होता, पण नंतर पुन्हा सर्पदेहच मिळेल. शिवाय क्षणकाल मिळणारा हा मनुष्य देहही जड जगातला म्हणजे हाडामासाचा होता. एवढं जड ओझं सांभाळण्याची आम्हाला सवय नव्हती. शिवाय या हाडामासाच्या देहाला स्मृतींची दुर्गंधी भयंकर असायची. आम्हाला तर स्मृतींची अजिबात सवय नाही. याचा विचित्र परिणाम असा होऊ लागला की आम्ही आमच्या स्फटिक सर्पदेहात परत आल्यावर त्या देहातही जडत्वाची भावना आम्हाला जाणवू लागली. मनुष्य देहातील काही विचित्र स्मृती काही क्षण आमचंच अस्तित्व ढवळू लागल्या. यातून मार्ग काढण्यासाठी तू आमच्या मदतीला धावून आलास, कारण तूही त्यावेळी साधकात उपेक्षित ठरू लागला होतास. तुझी परिस्थिती त्यावेळी विचित्र होती. अर्थात त्यात तुझा दोष नाही असं वरवर वाटत होतं आणि तसा प्रत्यक्ष तुझा दोष नव्हताही. पण आपल्या नशिबी आलेलं दुर्दैव हे आपल्याच पूर्वकर्मामुळे आलेलं असतं. आपल्याला आपली कर्म आठवत नाहीत, म्हणून आपल्या दुर्दैवाला कारणीभूत ठरणाऱ्यांनाच आपण दोषी धरत असतो. तर जलकुंडातील पाणी पिऊन गर्भधारणा करण्याची आचार्य चित्रतत्वांच्या आश्रमातील स्त्रियांची पद्धत होती. या स्त्रिया ही असामान्य योगिनी होत्या. त्यांची संख्या एकूण 64 होती. वर्षातून एका विशिष्ट दिवशीच त्या जलकुंडातील पाणी ग्रहण करत. पण एका वर्षी एका योगिनीनं जलकुंडावर जाऊनही पाणी ग्रहण करण्याचं नाटक केलं, पण प्रत्यक्षात पाणी ग्रहण केलंच नाही आणि तरीही तिच्या पोटात गर्भ राहिला. 108 कुंड, त्यातील साधक, आम्ही सगळे जलसर्प आणि सभोवतालचं वातावरण हे सगळे एक श्वास घेणारे होतो. या 64 योगिनीही या एका श्वासातच मिसळलेल्या होत्या. पण त्यातल्या एकीचा श्वास बिघडला. तिचे विचार विकृत झाले. अयोनी जीवसंभवाच्या साधनालयात आता योनी मार्गानं जीवसंभव होणार होता. या एका बिघडलेल्या श्वासामुळे आमचा एक श्वास घुसमटू लागला. ज्या एका श्वासाच्या आधारावर आम्ही सगळे एक श्वास घेत होतो, त्या आचार्य चित्रतत्वांना काय झालंय ते कळलं.
त्यांनी त्या योगिनीला बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर अपराध भावना नव्हती, ती फक्त गोंधळलेली होती. कुठल्या पुरुष देहाच्या माध्यमातून तिला गर्भ राहिला त्या आचार्यांनी तिला विचारलंच नाही. तिनंही आचार्यांना त्याबद्दल काही सांगितलं नाही. तिनं आपल्याला झालेलं मूल आचार्यांच्या पायावर ठेवलं आणि ती म्हणाली, आचार्य, आपण सर्वज्ञ आहात. याचा जन्म का झाला त्याचं कारण आपल्यालाच माहीत आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे, पण पारदर्शक देहांच्या या अजानज लोकात या जड देह धारण करणाऱ्या बालकाचाही उद्धार आपण कृपा करून करावा. फक्त पारदर्शक देहधारीच उत्तम साधक होऊ शकतात. इतकंच नव्हे तर त्यांच्यात राहणारा जड देहधारीही उत्तम साधक कसा करता येतो याचं शिक्षणही या निमित्त आम्हाला मिळावं अशी विनंती आहे. योगिनीचं वक्तव्य ऐकून आचार्यांनी गूढ स्मित केलं आणि नामरूप विश्वाची पहाट झाली. पारदर्शक देहांच्या अजानज लोकांनी त्यांच्या दृष्टीनं जड म्हणजे विकृत देह धारण करणाऱ्या या अर्भकाचा आव्हान म्हणून स्वीकार केला. यापूर्वी इथे कोणाला नावं नव्हती, पण या अर्भकाचं नाव ठेवण्यात आलं शतकीर्तू किंवा श्रुतकीर्ती. शतकीर्तू साधनेच्या संस्कारातच वाढला. जडांच्या उद्धाराचा प्रक्रिया प्रयोग आचार्य चित्रतत्व त्याला शिकवत होते. जलकुंड साधनाही त्यानं केल्या. त्याची आई ती योगिनीही जलतत्वातीलच होती ना. शतकीर्तू अग्निसाधकही होता. पण जड अस्तित्वातला सर्वात मोठा दोष उद्दामपणा हा असतो. तो शतकीर्तू ठासून भरला होता. आचार्यांनी घातलेली बंधनं तोडून तो वेगानं पुढे जाऊ पाहत होता. तसेच विचार तो आसपास प्रसृत करत गेला. आचार्यांना हे सगळं कळत होतं, पण नव्यानं जन्माला घालावयाच्या स्वीकृतीसाठी आधी विकृती वाढावी लागते. कालांतरानं या विकृतीचं रूपांतर स्वीकृतीत होतं. म्हणून आचार्यांनी शतकीर्तूला अडवलं नाही. शतकीर्तूनं आमच्यासाठी मलयगिरी आणि सापुताऱ्याला स्फटिकांची नागमंदिरं उभारली. प्रत्येकाला साधनेसाठी उत्तम असा मनुष्य देह मिळालाच पाहिजे असा त्याचा अट्टहास होता. आम्हाला तो आमचा उद्धार करता असल्याचा नवाच साक्षात्कार झाला. कारण आम्हाला जे हवं होतं तेच हा बोलत होता. पारदर्शक मनुष्य देह मिळणं ही आमची नितांत गरज झाली होती. शतकीर्तू, तू पुढे केलेला मदतीचा हात आम्ही स्वीकारला आणि आज अजूनही तुझ्या मदतीची आम्हाला गरज आहे. त्यावेळी आम्ही मलयगिरीवरच्या नागमंदिरात साधनेसाठी तुझ्याबरोबर जात होतो. क्षणकाल मिळणारे मनुष्य देह आणि आता क्षणकालापुरतेच का होईना पण आम्ही पारदर्शक होऊ लागलो होतो. पण या भरात आपण सगळेच आचार्य चित्रतत्वांपासून कधी दूर गेलो ते आपल्याला कळलंच नाही. आचार्य अनंतात तल्लीन होते, पण आपण जड अस्तित्वाकडे खेचलो जात होतो. हळूहळू आपण ग्लानीत गेलो. आपली विचार स्फुल्लिंगित करण्याची शक्ती कमी होत गेली. पारदर्शकत्वाच्या दृष्टीनं आपण अशक्त झालो. आपल्याच जड विचारांबरोबर जड अस्तित्वाचे आकार सशक्त होत गेले. कुठल्या तरी क्षणी मलयगिरी आणि सापुताऱ्याच्या नागमंदिरांचं स्फटिकत्व विझलं आणि फक्त विचारांना आलेली ग्लानीच तेवढी अस्तित्वात राहिली. आता ग्लानी गेली तेव्हा तू वरजीवन दास म्हणून समोर उभा ठाकलास आणि आम्ही 9 ही जण श्वेतसर्प असल्याचं लक्षात आलं. आचार्य चित्रतत्व मात्र आपल्या स्मृतीतच राहिले. आम्हाला आमच्या स्फटिकत्वाकडे परत जायचंय. तुलाही शतकीर्तू व्हायचंय. अनेक जीवन क्रमांची एक साखळी दुवे सरकलेल्या अवस्थेत स्थानभ्रष्ट झाली आहे. तिचे दुवे पुन्हा आपापल्या जागी बसायला हवेत, नाहीतर या साखळीच्या मागच्या साखळीचे दुवेही निखळायला लागतील. श्वेतसर्पांचा सामूहिक विचारध्वनी क्षणभर थांबला. मी श्वेतसर्पांना विचारलं, सगळे दुवे एकत्र येण्यासाठी काय करायला हवं? आवेगपूर्ण आत्मार्पण, सामूहिक ध्वनी उमटला. पण ते आत्मार्पण कसं हवं? मलयगिरीच्या नागमंदिरात. कधी? आत्ता. पण बापूंना न सांगता त्यांच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही. बापूंनी तुला यासाठीच इथे आणलंय. तसं बापू मला कधी म्हणाले नाहीत. त्यांनी म्हणण्याची आवश्यकता नाही. असं कसं? ते माझे गुरु आहेत.
या जन्मातले. यापूर्वी बापू इथल्या सापुताऱ्याच्या नाग मंदिराचे पुजारी होते. तूच त्यांना पुजारी म्हणून नेमलं होतंस. मी बुचकळ्यात पडलो. बापूंना न सांगता कसं जायचं? बापूच माझे मायबाप होते. त्यांनीच अनेक साधना मला शिकवल्या होत्या. मी श्वेतसर्पांना म्हणालो, बापू परतण्याची तरी वाट पाहायला हवी. बापू आता परतणार नाहीत. काय? मी आश्चर्यानं म्हणालो. श्वेतसर्पांनी मला प्रचंड धक्का दिला होता. बापू परत येणार नाहीत म्हणजे मी पुन्हा अनाथ झालो? मला ही कल्पनाच क्लेशकारक वाटू लागली. मला बापूंकडे अजून खूप शिकायचं होतं. ते मितभाषी होते. त्यांना खूप बोलतं करावं असं मला नेहमी वाटायचं. पण आता त्यांना बोलतं करायची संधीच गेली होती. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निकराच्या प्रयत्नानं माझ्या भावनांना आवर घालत मी श्वेतसर्पांना विचारलं, बापू परत येणार नाहीत म्हणजे ते कुठे गेलेत? सर्प मंदिरात, आपल्या जागेवर. कुठल्या? सापुताऱ्याच्या की मलयगिरीच्या? सापुताऱ्याच्या मंदिरात. मला तिथे जायचंय, बापूंना भेटायचंय. बापूंनी मनुष्य देह सोडलाय. म्हणजे? ते पुन्हा पुजाऱ्याच्या अवस्थेत परतलेत. पुजाऱ्याच्या अवस्थेत? आणि मनुष्य देह नाही? चल, आपण सापुताऱ्याच्या मंदिरातच जाऊ. तू तुझ्या डोळ्यांनीच प्रत्यक्ष पहा. आपण ठरलेल्या कार्यक्रमात सापुताऱ्याच्या मंदिरात जायचं नव्हतं, एकदम मलयगिरीवर जायचं होतं. पण तुला बापूंना भेटल्याशिवाय पुढे जाता येईलच दिसत नाही आणि तुला बरोबर घेतल्याखेरीज आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुझ्यासाठी आम्ही सापुताऱ्याच्या मंदिरात यायला तयार आहोत, पण आमची ही एक अट तू मानायचीस. कोणती अट? वरजीवन. आम्हाला मनुष्य देह हवाय, पारदर्शक आणि तेजवान. मागेही तू आमच्यासाठी तसा प्रयत्न केला होतास, पण अचानक आपणा सर्वांनाच ग्लानी आली आणि जाणीव येईपर्यंत आपण जड देहात फेकलो गेलो होतो. साधनेशिवाय मूळ स्वरूपात परत जाता येत नाही आणि साधना करायची तर मनुष्य देह हवा. आम्हाला अजानज लोकातला मनुष्य देह हवाय. अजानज लोक म्हणजे? मनुष्य देहातून सूक्ष्म लोकात जाणाऱ्या पितर लोकांपेक्षाही अधिक तरल अवस्थेतील हा अजानज लोक आहे. अंतरिक्षातील 27 नक्षत्रांच्या खाली ब्रह्मा, विष्णू, महेश आणि मीनाक्षी अशा 4 लहरींच्या पट्ट्याखाली पहिला अजानज लोक आहे. इथले सर्व मनुष्य आणि अन्य जीव मात्र पारदर्शक आणि तेजोमय असतात. वातावरणातील तेज हेच त्यांचं अन्न असतं. त्यांची हालचाल, त्यांचा संपर्क, त्यांची साधनं आणि त्यांचे विचार हे तेजाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी असतात. त्यांना याची पूर्ण जाणीव असते की विश्वब्रह्मांडातील जड अवस्थेत वावरणारे जीव तरल अवस्थेत जाण्यासाठी अजानजांच्या तेजोमय पावित्र्यावरच ते अवलंबून असतात. हे सगळे जडांच्या भाषेत अयोनी जीव असतात. वातावरणातील तेजोकणांच्या संयोगातून हे उत्पन्न होतात. जड अवस्थेतही संभोगाशिवाय अयोनी जीव संभोग करणारे प्रयोग आचार्य चित्रतत्व करत होते. अजानज लोकात नसतानाही असे प्रयोग करणं हे भयंकर कठीण काम आहे. त्यासाठी तेजोकण म्हणजे सुप्त अग्निकण आणि जड वस्तुमान अशा दोन्हींवर एकाच वेळी नियंत्रण असावं लागतं. जडाच्या संस्कारांची अशुद्धता आणि तेजाच्या कणांची परिपूर्ण शुद्धता या दोघांनाही एकाच वेळी नांदवणं हे विलक्षण अवधानाचं काम आहे. आचार्य चित्रतत्व हे अवघड काम सहज करत होते. इतकंच नव्हे तर असं अवघड काम करणाऱ्या अनुयायांची परंपरा उभी करत होते. आपण त्या परंपरेत सहाय्यक होतो आणि आपल्याला त्या परंपरेतच परत जायचंय शतकीर्तू, आणि तू आमचा एकमेव मदतनीस आहेस. पण मी तुम्हाला कशी मदत करणार? मी विचारलं. बापूंची आठवण माझ्या मनात तीव्र होऊ लागली होती. पण ते म्हणत होते की बापूंनी मनुष्य देह सोडला होता. आता ते कोणत्या देहात असतील? मी त्यांना कसं ओळखणार? इतक्यात श्वेतसर्पांचा सामूहिक विचारध्वनी माझ्या मेंदूत घुमला. आम्हाला अजानज देहात नेऊन. मी तुम्हाला अजानज देहात कसा नेणार? मी स्वतः जड मनुष्य देहात आहे.
वर्जीवन तू मूळचा शतकीर्तू आहेस. आचार्य चित्र तत्वांचा 7व्या क्रमांकाचा शिष्य. एकाच वेळी सुप्त अग्नितेज आणि जड कणांना बरोबर घेऊन अयोनिजीव संभव करणाऱ्या परंपरेतला. तू मलयगिरी किंवा सापुताऱ्याच्या नागमंदिरात पाऊल ठेवताच तुझ्या पूर्वस्मृती जागृत होतील आणि आम्हाला अजानज देहात कसं पाठवायचं ते तुझ्या सहज ध्यानात येईल. अनेक जन्मांनंतर ही संधी आपणा सर्वांना एकत्र आणते. पुन्हा अशी संधी कधी येईल ठाऊक नाही, म्हणून ही संधी वाया घालवू नकोस. तू भाग्यवान आहेस, कारण तुला सतत मनुष्य देहच मिळत आला. म्हणून या सर्पदेहात घुसमटण्याचं दुःख काय असतं याचा अनुभव तुला नाही. कुठल्या तरी जन्मात आमच्या घुसमटण्यानं तू अस्वस्थ व्हायचा. त्या स्मृती पुन्हा जागृत कर आणि चल आमच्या बरोबर. आपण तुझ्या बापूंना भेटण्यासाठी सापुताऱ्याच्या सर्प मंदिरात जाऊया. 9 ही सर्प इतका वेळ शेपटीवर उभे होते ते जमिनीवर उतरून सरपटू लागले. जमिनीवर त्यांचं अंग जिथे टेकत होतं तिथे त्यांच्या देहाभोवती फिकट निळ्या रंगाची आभा पसरत होती. ही आभा त्यांच्या शरीरातूनच पाझरत होती. एका मागोमाग एक 9 ही श्वेत सर्प सापुताऱ्याचा चढाव चढू लागले. मीही त्यांच्या मागोमाग चालू लागलो. 4-5 फरलांगावर मंदिर असताना आमच्या दोन्ही बाजूंना पुरुष 1.5 पुरुष उंचीची सर्प वारुळं दिसू लागले. श्वेत सर्प सरपटत जाताना मधूनच अचानक वारुळावरून उडू लागत. उडताना त्यांच्या शरीरातून पाझरणारा फिकट निळा प्रकाश वारुळावरून लाटेसारखा पुढे सरकत जात होता. प्रकाशाच्या या लाटेबरोबर वारुळातून नागराज बाहेर येत आणि सुपा एवढा फणा काढून डोलू लागत. ज्या वारुळातून नागराज बाहेर येत अशा वारुळाच्या मुखावर एखादा श्वेत सर्प काही क्षण अधांतरी तरंगत राहे. जणू त्या वारुळात राहणाऱ्याची हाल हवाल तो श्वेत सर्प विचारत असे. मग त्या वारुळातून गलित गात्र झालेला नागराज कसाबसा बाहेर डोकावी. त्याच्या पूर्णांगावर अगदी डोळ्यांवर सुद्धा कात साचलेली दिसे. अशा वेळी श्वेत सर्पाच्या शरीरातून पाझरणारा फिकट निळा प्रकाश गडद होत जाई. हा प्रकाश नागराजाच्या शरीरात पाझरत जाई. हळूहळू पातळ फेणीच्या पापुद्र्यासारखी कात नागराजाच्या शरीरावरून सुटू लागायची. मग काही सेकंदातच पूर्ण कात गळून पडल्यावर क्षणापूर्वी गलित गात्र वाटणारा तो नागराज विद्युत शलाकेसारखा सळसळू लागे. अशा जवळजवळ 100 वारुळातील नागराजांना कात टाकण्यासाठी श्वेतसर्पांनी मदत केली होती. ते सगळे नागराज वारुळाच्या तोंडावर उभे राहून तल्लीनतेनं डोलत होते. सर्प मंदिराच्या पायथ्याशी अनेक मुखी सर्पांची वारुळं होती. त्यांची उंची तर 35 ते 40 हात होती. कसा कोणास ठाऊक, पण मीही श्वेतसर्पांपाठोपाठ वारुळांच्या मुखांशी तरंगू लागलो होतो. सर्प मंदिराची वास्तू अधांतरी तरंगताना मला दिसत होती. माझा देह हवेपेक्षाही हलका कसा झाला होता याचं उत्तर मला त्यावेळी मिळालं नव्हतं. सर्प मंदिराच्या वास्तूपासून 50 हातांवर वारुळं थांबली होती. शेवटच्या वारुळावर येताच माझे पाय जमिनीला लागले. 9 श्वेत सर्पही क्षणभर शेपटीवर उभे राहून समोर पसरलेल्या असंख्य वारुळांकडे पाहू लागले. असं वाटत होतं की वारुळं क्षितिजापर्यंत पसरली आहेत आणि प्रत्येक वारुळाच्या मुखातून वर येऊन डोलणाऱ्या नागराजांच्या फण्या जणू या पृथ्वी मातेचं गुपित गीत गात आहेत. वातावरणात एकाच वेळी घुमणारा नागराजांच्या फुतकारांचा भुभुक्कार डोक्यावरच्या आकाशात गाभाऱ्याप्रमाणे घुमत होता. श्वेत सर्प आता सर्प मंदिराचा चढाव चढू लागले होते. मीही त्यांच्या पाठोपाठ चालू लागलो. मला बापूंना भेटायची तीव्र इच्छा होत होती. मी मंदिराच्या कळसाकडे पाहिलं. नेमकं कळसावरचंच आकाश लख्ख सोनेरी झालं होतं. कळसाच्या पोकळीतील धातूच्या नागराजाची फणी झळाळू लागली होती. काही क्षणातच माझ्या लक्षात आलं की कळसाच्या पोकळीतील नागराज अस्सल सुवर्णाचा होता. आम्ही मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. संपूर्ण सभागृहात जिकडे तिकडे सुवर्णाच्या सर्प प्रतिमा विखुरल्या होत्या. सभागृहाचे खांबही सर्पाकृती होते आणि सभागृहाचे पूर्ण छत सर्पफणीच्या आकाराच्या खांबांवरच तोललं गेलं होतं. श्वेत सर्प या खांबांमधून गर्भगृहाकडे सरसावले
मंदिराच्या भिंतीतूनही सौम्य शंखध्वनी ऐकू येत होता. गर्भगृहाच्या पहिल्या पायरीवर आम्ही पोहोचलो. या पायरीवर 9 श्वेतसर्प शेपटीच्या टोकावर ताठ उभे राहिले. मी गर्भगृहात डोकवावं असं आपल्या निळ्या बुबुळांनी श्वेतसर्पांनी मला खुणावलं. मी गर्भगृहात डोकावलो आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मित्रांनो, आपण सर्पगंध ही कादंबरी ऐकत आहोत आणि या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? मला उत्सुकता आहे तुमच्या कॉमेंट्सची. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या भागासाठी संसोहम या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय.